अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरुवे नमः। भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या वेश, एक संस्कृती एकच गाणे, भारत आमचा देश। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आमचे परममित्र, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर तांबारे सर, आमच्या भाग्या सौभाग्यवती रमा डॉक्टर रमा मोरे मॅडम, आमचे मित्र जे आमच्यासाठी वेळ काढून खास आमचे मेंटर्स आलेले आहेत तिथे डॉक्टर प्रमोद करडे सर आणि त्यांच्या मिसेस माननीय तेजस्विनी मॅडम आणि देवकन्या मॅडम आणि उपस्थित सर्व इथे जे सेवा देणारे सेवक आहेत, मी असं म्हणेन त्यांना कर्मचारी वृंद म्हणणार नाही, आणि उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, माता आणि पितांनो, आज खरोखर हा जो दिवस बघितला आम्हाला माहिती नव्हतं की एवढं मोठं आणि चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी आज होणार होत्या। खरंच असं वाटतं की पहिल्यांदा आम्ही सगळे 10 इथं हजर असायला पाहिजे होतं, कारण आज किती बोलावं आणि किती द्यावं आणि किती घ्यावं या सगळ्याच गोष्टी एकत्र संगम खरोखर एक भरून आलं। आणि जे आयुष्याचे विनियोग जो म्हणतात, विनियोग आपल्याला माहिती आहे की प्रत्येकजण आयुष्य जगतो, पैसा कमवतो, धन कमवतो, सत्ता कमवतो, सगळ्याच गोष्टी करतात, पण विनियोग विना विफल होते। आपल्या संस्कृतीने संतांनी सांगितलंय की तैसे मुखी ब्रह्मनाम हाती ते सात्विक काम, पण विनियोग विना विफल होते। म्हणजे तुम्ही किती चांगलं काम केलं किंवा काही जरी केलं तर ते विनियोग झाला पाहिजे। म्हणजे हे मी नाही केलं तर मजेचे स्तव झालं, हे मी नाही करत हे माझ्याकडनं झालं, हे कर्तृत्व भाव आपल्या जेव्हा घेता आला त्याच वेळेस आपल्याला म्हणता येईल। मी खरोखर सांगतो की एक आमचे जे डॉक्टर संदीप तांबारे सर आहेत, मी त्यांना सिनियर होतो, आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, 3 वर्ष सिनियर जरी असलो तरी त्याच वेळेस जेव्हा म्हणतो ना की बाळाचे पाय पाण्यात दिसतात, तशा पद्धतीने सर जेव्हा त्यांनी एंट्री केली 1 वर्ष होताच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं ते कार्य करायचे। ते प्रत्येक एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं, किंवा ग्राउंडवर दिसायचे, स्टेजवर दिसायचे, त्यानंतर काय म्हणतो आपण त्याला की प्रत्येक कलागुणांनी ते बरोबर नव्हते। त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की हा व्यक्ती नक्कीच पुढे जाऊन काही ना काही वेगळं असं काहीतरी समाजामध्ये ठसा मोठवणार आहे। आपल्याला माहिती आहे की डॉक्टर म्हणलं तर बहुत सारे कशा असतात की ठराविक एका साच्यामध्ये असतात, पण वेगळं काही करण्याचा जो काही त्यांचा मानस जे त्यांनी तिथं बाळगलं होतं ते त्यांनी खरोखर करून दाखवलं। आम्हालाच नाही तर आमच्या संपूर्ण कॉलेजला आणि डॉक्टर फॅमिलीमध्ये आदर्श आहेत आणि आम्हाला त्यांचे खरोखर कौतुक आहे। पण म्हणतात ना की आपल्या माणसाचं कौतुक करायचं असतं, नाहीतरी काही उपयोग होत नाही। अजूनही आम्हाला त्यांना अशी अपेक्षा आहे की जसं इथे ठराविक लोकांपर्यंत पोहोचण्याची आमची इच्छा आहे की ती केवळ भारतात नाही तर पूर्ण जगाच्या पाठीवर त्यांनी त्यांचं जे काही दातृत्व आहे, त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांचे जे कलागुण आहे ते आमच्यासारख्या किंवा आपल्यासारख्या व्यक्तींना त्याचा फायदा व्हावा म्हणून मी सर्वांना विनंती करतो, आणि ते करतही असतील की इथून जी व्यक्ती एकदा आपल्याकडनं जातात त्यांना एका कुठल्या तरी जसं आपण टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल या माध्यमातून पुन्हा ही फॅमिली एकत्र जोडली गेली पाहिजे, या फॅमिलीशी कायम टचमध्ये राहायला पाहिजे। कारण एकदा आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये परिवर्तन करून घेतलं म्हणजे स्वस्वरूपातून आपल्याला विश्व परिवर्तन करायचं, बरोबर आहे। तर अशा पद्धतीने जे परिवर्तन केले हे टच कायमस्वरूपी आपल्याकडे राहण्यासाठी कुठंतरी त्या एका तत्वाशी आपल्याला करीत राहायला पाहिजे। तशा पद्धतीने आपल्याला जिथून काही दिशा मिळाली या करीत राहण्यासाठी रोज सकाळी काही ह्या आपल्या एम्स मार्फत आपल्यापर्यंत काही लिंक्स याव्या की ज्याच्यामधून सर्वांना वेळ नसतो, धकाधकीचं त्यांचं जीवन आहे, पण त्यातूनही आमच्यासारखी जी काही त्यांची मित्र कंपनी आहे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करता यावं। कारण असं काही मार्गदर्शन करण्यासारखं आहे की हे का करायचं, तर केवळ आपण हे व्हावं असं नाहीये, तर हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपल्यासाठी किंग मेकर आहे की आपल्याला जे कळलं जे आपणाशी थांबे तो इतरांशी सांगावे आणि काय म्हणतात ज्ञानी करून सोडावे सगळं जग। तर तशा पद्धतीने आपण स्वतःला जे काही आपण घडवलेलं आहे तर ते आपण आता व्हिडिओ करण्यासाठी आपण अशाच पद्धतीचे एक देवदूत किंवा आरोग्यदूत म्हणून आपण आपल्या ठिकाणी जाऊन कार्य करावं। जो कोणी ह्या आपल्या प्लॅटफॉर्मची तो भविष्यामध्ये जाऊन एक आरोग्यदूत म्हणून काम केलं त्यासाठी किंग मेकर म्हणून भूमिका ते नक्कीच बजावतील असं मला वाटतं। मी जास्त आज काय बोलत नाही, पण मित्रांनो खरोखर आज जे आपण पाहिलं की आयुष्यामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट किंवा कुठली वस्तू जर व्हायची असेल तर तिला लांबी, रुंदी आणि खोली या 3 गोष्टीशिवाय मनुष्य म्हणजे कुठली वस्तू घडत नाही। तर आपल्या आयुष्याची जर काय असेल तर लांबीमध्ये आपण सुरुवात केलं आरोग्य। आपली संस्कृती सांगते किंवा आपण सायंकाळी दिवा लावताना आपण म्हणत असतो की शुभम करोति कर्कटं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते, की आरोग्यम धनसंपदा तर सांगते, आपली संस्कृती सांगते की
पैसा आपण काय करतो सध्या, प्रत्येक व्यक्ती पैसा कसा कमवायचा, कशा पद्धतीने सध्या पैसा ह्याच गोष्टीच्या मागे लागतो. पण आपली संस्कृती ह्या सगळ्या पेक्षा देखील 5 गोष्टी श्रेष्ठ आपल्या संस्कृतीने सांगितले. ते कुठल्या? आरोग्य, विद्वत्ता, सज्जन मैत्री, महाकुले जन्म, स्वाधीनता, कुसुम, यद ऐश्वर्य, विनाप्यर्थम. म्हणजे सुरुवातीला आरोग्य सांगितलं. त्यानंतरचे काय असेल ते विद्वत्ता. आता हे विद्वत्तेवर बोलायचं म्हणजे काय, कॉलेजमध्ये जाऊन गेले तिथे बोलत असतो आम्ही सांगतो. त्याच्यावर किती तास बोलतो की आरोग्य, विद्वत्ता काय म्हणतो की विद्याधन हे सर्वश्रेष्ठ असतं. सुरुवातीला आरोग्य धन संपदा, त्यानंतर आरोग्य, विद्वत्ता, सज्जनांशी मैत्री. म्हणजे जे काही भोजन आहे, जे काही समाजातले चांगले व्यक्ती आहेत त्यांच्याशी जर आपले संबंध चांगले राहिले तर ज्या गोष्टी पैशाने होत नाही किंवा त्या गोष्टी त्यांच्या आशीर्वादाला येतात. आणि महापुरे जन्म ते चौथे जे आहेत, महापुरा जन्म हे आपल्या हातामध्ये नाही आहे. पण महाभारतामध्ये एका ठिकाणी प्रसंग असा आहे की श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की एखादा जर व्यक्ती एखादं चांगलं कार्य करत जर त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असेल, समजा एखादा देशाबरोबर सीमेवर लढणारा एखादा सैनिक आहे, तो लढता लढता जर गेला तर त्याला पुढचा जन्म म्हणजे एखादा व्यक्ती चांगलं कार्य करताना गेला, समाजसेवा करताना जर गेला तर पुढच्या जन्मामध्ये त्याला योग्य वेळी ती गोष्ट प्राप्त होऊन ते राहिलेलं कार्य तो पूर्ण करू शकतो. म्हणून ह्या जन्मात, म्हणून आता जे काय आपल्याला जीवनदान मिळालेलं आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्यातून आपल्याला आरोग्यभूत म्हणून आपलं कार्य करत काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्या पद्धतीने जसं सरांचं मार्गदर्शन आपण सगळं आदर्श मानताय, अनुष्ठा मानतो, त्या गोष्टीने आपण कार्य केलं पाहिजे. थोडंसं आपलं कार्य करत मागते. त्यानंतर सगळ्यात शेवटचं आहे ते स्वातंत्र्यता. स्वतंत्रता, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य काय असतं. एखादा कोकण जर एखाद्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये मोडून त्याला जर पेरूची फोड दिली आणि एक झाडावर बसून मस्तपैकी मिरची खातोय, पुन्हा नंतर एक मिरची खाणार आणि काय तो स्वतंत्र आहे. अशा पद्धतीने स्वातंत्र्यता हे पैशापेक्षाही श्रेष्ठ. तर अशा पद्धतीने आपण तर प्रत्येकाला एक जाताना मी एक आपलं आयुष्य सुरू करण्यासाठी सेवच जसं आपण म्हणलो की गेल्यानंतर आताच एक मित्र म्हणला की विड्रॉ जसं माहिती आहे तसं सेवच देखील लक्षात ठेवा. विड्रॉ पैसे काढण्यास आपल्याला माहिती होतं, त्यानंतर विड्रॉ बऱ्याच गोष्टीचे खूप सुंदर. तर सेवच करण्यासाठी यस फॉर सगळ्यांना कुठल्या बरोबर किंवा सांगण्यात समजून घ्या. ज्यावेळेस आपण एक ह्याच्यातून उठतो स्वतःला एक थोडंसं ध्यान शांत करा. त्यानंतर आपण स्वतः संस्कृती सांगते आपण म्हणत असतो, पण हे आपण संस्कृती थोडीशी बाजूला सोडून आपल्या वेळेत असतो. कुठल्या की आपण आधी मोबाईल हातात घेतो, त्या गोष्टी नाही करायला पाहिजे. सेवस एस फॉर डॅट ए सेवस एस ए फॉर अथॉरिटी म्हणजे स्वतःशी सेल्फ मी बोलतो. लक्षात घ्या, आपले जे संत बांधले आहे जे म्हणतो की आपल्या संतवाद किंवा आपल्या संस्कृती एवढी महान आहे मित्रांनो की जे काही आताचे जे काही आपण ह्या गोष्टी टाळत आहोत. म्हणून या सगळ्या गोष्टी जे काही आता जे काही नाव दिसत असते डायबिटीज, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, कॅन्सर आजार याच्यावर अब्जावधी रुपये लोक खर्च करतात आणि संशोधन करण्याचा जग प्रयत्न करते. पण त्याचं खरं उत्तर असेल तर आपल्या संतवादामध्ये आपल्या संस्कृती म्हणजे आपल्याला स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतः बोला कारण आपण कोण आहोत हे संत सांगतात अहम ब्रह्मास्मी. आपल्याला फक्त माहिती असतं की मी त्याच ईश्वर तत्वाचा अंश आहे. ज्याला तुम्ही अल्लाह म्हणता, गॉड म्हणता, ईश्वर म्हणता, बाकी समजतो त्याचाच अंश आहे. इज गॉड अँड ऑल द गॉड्स पार्टी. एवढंच त्यामध्ये एवढं तुम्ही त्यात जाऊन त्यांनी सांगितलं की जी काही वनस्पती असतील किंवा प्राणी सृष्टी असेल किंवा मनुष्य सृष्टी असेल हे सगळे जगात त्याच तत्वाने बनलेले. म्हणजे नुसतं बंधुभाव माणसातच नाही आहे तर आपल्या इतर सृष्टीकडे बघण्यामध्ये त्यामध्ये विचार केला जातो. अशा पद्धतीने म्हणजे कन्वेदन करणं. अशा पद्धतीने सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण स्वतःला व्हिज्युअलाइज करतो आणि ज्यावेळेस आपण स्वतःला म्हणतो की आत्मचिंतन करतो की मी कोण आहे, माझा जन्म काय झाला, मी काय करतो, मी हे फक्त केवळ शरीर नसतो परमतत्वाचा अंश असा परमतत्वाचा अंश आत्मा आणि त्याची जी गुण आहेत काय ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती. तर हे ह्याचा मी स्रोत आहे आणि ह्या गोष्टी मला वाटायच्या समाजामध्ये. पण आपण काय करतो या काळाच्या कामामध्ये स्वतःला विसरून गेलो. मी कोण आहे तर मी कुठे डॉक्टर आनंद आणि अहंकार नाही. तर आम्ही काय करतो त्याच्यामध्ये काय होतं की अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्या गोष्टी आपल्याला येऊ शकतात आणि हेच काय करतात की अशा प्रकारचे आजार निर्माण करतात. आपल्याकडे प्रज्ञापात घडतात, चुकीच्या गोष्टी आपल्याला आणि आपल्याला ह्या निसर्गाच्या विरोधात केल्यानंतर जे काही रूल्स बोलतो आपण त्याला शिक्षा होते आणि अशा प्रकारे आपण स्वस्वरूपाची जाणीव करा की त्याच नैतिक शब्दाने
आमरमासपणे आत्मबोध त्या ठिकाणी म्हणतो की माझ्याबरोबर ही सगळी सृष्टी देखील त्याच ठिकाणी बनलेली आहे आणि त्यानंतर आपण आत्मकल्याण करतो आणि त्या आत्मकल्याणामधून आपण मग इथं किंग मेकर जे असतात ते तुम्हाला विश्व करण्यासाठी सज्ज करतात. म्हणजे आपल्या संस्कृतीचं जर आपण अध्ययन केलं तर आपल्याला काय आपण एक आत्मकल्याणातून विश्व करण्यासाठी सज्ज राहतो. सेव्हर्स यस ए फॉर अफर्मेशन यस ए बी फॉर व्हिज्युअलायझेशन. आपण ते व्हिज्युअलाइज करा. तुम्ही जे ठरवलंय आता प्रत्येकाचं ठरवलं माझं ध्येय आहे. आता जाऊन एक महिन्यानंतर राहिला तुम्ही मला अभिमंत्रण करतो वाटतं कारण का तुमच्या आईवडिलांची पुण्य तुमचं पूर्ण कर्म किंवा संचित हे चांगलं आहे म्हणून तुम्ही खाले आणि आज तुम्हाला स्वरूपाची जाणीव म्हणून तुम्ही आज घेऊन चालले. ते प्रत्येकाला उत्तर विचारलं ज्यांचं कर्म चांगलं नाही ज्यांची पुण्य नाही आहे ज्यांना आईवडिलांची आशीर्वाद नाही पण घेऊ शकत नाही ते कित्येक जण जेवणामध्ये सगळे लहान मुलं बाहेर सोडून गेले. हे लक्षात घ्या. म्हणून आता आपल्याला दुसऱ्या जेवणाला कशा पद्धतीने घडू पक्षी आपल्याला माहिती आहे इगल आपला एक महिना करतो काय करतो की 80 वर्षाचं आयुष्य असतं 40 वर्ष केल्यानंतर स्वतःला काय जर मी काय करत नाही स्वतःचे पिसं काढतो त्यानंतर चूज करून काढतो पुन्हा कशा पद्धतीने तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी देशासाठी असा का आपण विचार करतो वेगळं काही आकलन केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सतत ऊर्जा स्त्रोत अशी मिळण्यासाठी सतत आपण त्या प्रकाशित करीत राहिले पाहिजे. तसं आपले छोटे जे आहे हेल्थ ह्या सुद्धा आपल्याला काय माध्यमातून आपण काय स्वरूपी मोबाईल कनेक्ट राहू आणि आपण नेमकं काय करायचं करू शकतो. व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन आपलं ध्येय जे आहे त्या ध्येयाच्या दिशेने चालण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपण विचार करायचा की मला त्या दृष्टीने मग गाडी आपण त्याच्या पद्धतीने चालतो. कारण आपण ह्या ईश्वरी तत्वाचे अंश असेल जर आपण एखादा जर विचार आपला जो काही लोकांना त्रास न देणारा आपल्या प्रगतीचा समाज हित समाजाभिमुख अशा पद्धतीचं जर आपण ध्येय असेल ते जर आपण सोडलं तर ही सृष्टी ब्रह्मांड हे सगळं जे काही आहे ते कुठून पडतं की तुमचे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी. म्हणून तथास्तु म्हणून ती जी आपली संस्कृती आपल्याला जो ब्रह्मांडातलं एकच आवडतो तथास्तु काही माना तथास्तु अशा पद्धतीने ती सेव्हर्स ती फॉर एक्सरसाइज. सकाळी उठल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस उठतो त्यावेळेस ब्रह्ममुहूर्त दिसते सांगितले ते ब्रह्ममुहूर्त दिसते आपल्याला माहिती आहे रात्री जर लवकर सकाळी उठायला असेल ना तर त्यासाठी आधी लवकर झोपवलं जर सकाळी लवकर होत नाही. ब्रह्ममुहूर्त म्हणजे जे काही आपली संस्कृती सांगते हे सांगते म्हणजे ऐकायचं नाही हे आपण त्या सृष्टीचे अंश ही सृष्टी काम करतात पृथ्वी आग तेज वायू आकाश पंचमहाभूतापासून बनलेली आपण देखील तेच पंचमहाभूतापासून बनलेलं काहीच नाही. त्याच्यामुळे ह्या पृथ्वीवर जे कोण असतील राम बहीण जे कोण जन्माला येतील त्यांना ह्या सृष्टीचे नियम पाळायचे लागतात. जर सृष्टीचे नियम पाळले नाही तर जसं चुकून तुमचा एखादा पाय पडला काय जनावर उचलून दिला काय तुम्हाला परिणाम बघा लागतात. त्या पद्धतीने सकाळच्या वेळेला गेलं तर आपल्याला आजार यावेळेस आपल्याला घेतात. मला माहिती आहे त्यामुळे ना जसं कपडा असतो तसं उमलतं कशा पद्धतीने आपल्या पेशीमध्ये बदल घडतात आणि आपण देखील त्या पद्धतीने आपल्या लवकर झोपलं पाहिजे आणि ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी सूर्योदया या सगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला मिळत जाते. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण जाऊ वादाच्या वेळा आपण कोर्स सांगतो पॅरेंट सांगतो फ्रेश वाटतो मग काय एक्सरसाइज सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हा सर्वात सुंदर व्यायाम आहे. त्याच्यामध्ये जे काय करू जे काय आपण बोलतो मंत्र त्याच्यामुळे आत्मी आणि त्यानंतर जे काही श्वास घेऊन व्यायाम करतो शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्यामुळे आत्मी आणि जे काही त्याच्यामध्ये हसणे येतात त्याच्यामुळे शारीरिक म्हणजे 3 स्तरावरचा व्यायाम होतो. म्हणजे मनुष्य केवळ शरीर मनावर कंट्रोल प्राप्त करतो तो अशा सामान्य गोष्टीच्या लागत नाही आणि त्यामुळे मला विजय मिळण्यासाठी आपल्याला सकाळी ओंकार करणं प्राणायाम करणं व्यायाम करणं सूर्यनमस्कार करणं येस फॉर नेक्स्ट टाइम सेव्हर्स SAVER सकाळी उठल्यानंतर लवकर शाळेत होतात होणार नाही पण एक चांगल्या पुस्तकाचं वाचन जे काही आपण असतील जे काही तुम्हाला ज्याच्यामध्ये विषय मिळेल स्वामी विवेकानंद असतील किंवा चांगल्या लोकांनी दिले असतील त्याच्याबद्दल काही निकाल असेल तर काही नाही काय वाचायचं हे नोट्स काढायचं आणि हे पुस्तक वाचून उपयोग होत नाही तर शेवटी जे आहे ते स्क्रायबिंग म्हणजे लिहिणे चांगल्या पद्धतीने लिहिलं टाचवली एखादी समजा इथून लिंक पाठवली आणि सरांचं लेक्चर आहे सरांनी आमच्यासारख्याला सांगितलं की डॉक्टर साहेब हा तुम्ही एक तास बोलायचं आमच्या झूम कॉलवर ते लिंक पाठवून दिली तुमच्याकडे मी तिथं असेल
दर एका दिवसामध्ये मला काय तुम्ही सकाळी 8 वाजता सरांना म्हणलं उभा केलं आणि संध्याकाळी 6 वाजता करून तुम्ही आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं तुम्हाला प्रत्येक गोष्टी तर त्यावेळेस म्हणजे तीच तुम्हाला त्यावेळेस आवश्यक आहे. त्यावेळेस संध्याकाळी पुस्तकाची एखादी वही घ्यायची जे काही चाललेलं स्वतःला एज्युकेट करत आपण घराला एज्युकेट करू शकतो, समाजाला करू शकतो. अशा पद्धतीने जर आपण वर्कआउट केलं तर नक्कीच खूप चांगलं आहे. आणि मला कौतुक वाटतं की अशा पद्धतीचा विनियोग करण्याचे काही आमचे मित्र कार्य करतात. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आम्हाला या गोष्टी करायला जमलं नाही, आम्हाला घेवा वाटतो पण घेवा नाही, पण आम्ही त्यांच्याकडनं नक्कीच प्रेरणा घेऊन ऊर्जा घेऊन आम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तिकडे वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू. आम्ही फक्त एवढं सांगत असतो सर ही गाडी घेतली बरं का, सर ती एवढे नाही घेतली बरं का असे. अरे अवघड मला त्यात नाही, प्रत्येकाला कशा मला असं सांगत नाही. तर ह्या व्यक्तीला मी पाहिलेलं आहे की अक्षरशः हातामध्ये ते जसं पुत्राचा वेश घेऊन किंवा मध्ये माझं दौडीपासून दौडी पिठवतो. अक्षरशः ग्राउंड लेवलला म्हणजे सिंपल लिव्हिंग की काय असतं की जसं भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री एकदम सिंपल लिव्हिंग तशा पद्धतीचा व्यक्ती ग्राउंड लेवलला उतरून म्हणजे जनसामान्यांकडे मिसळून काम करतात आणि ते बरोबर आम्हाला गर्व आणि अभिमान आहे. आणि अशा प्रकारचं म्हणतात ना की जर आयुष्यामध्ये जर आपल्याला काही घडायचं असेल तर म्हणून आहे की 1 वर्ष समाजसेवा करायची तर शेती करा, 10 वर्ष समाजसेवा करायची झाडे लावा आणि 100 वर्ष समाजसेवा करायची असेल तर तुम्हाला मनुष्य घडवा. तर ह्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा हे जे काही आहे मदत करणारे सगळे इथं मनुष्य घडवा जातात आणि समाजाची सेवा करायला लावली जाते. म्हणजे हे बरोबर समाजसेवा देशसेवा आहे. मला ह्या काम करणाऱ्या ह्या जुळणाऱ्या सर्व व्यक्तींचा गर्व आणि अभिमान आहे. आणि अशा समाजसेवकांचा देशसेवकांचा खरोखर आपण टाळ्या आणि जाता मी एवढं सांगेन की जास्त वेळ घेत नाही कारण जेवणाचा वेळ झालाय. मला भरपूर अजूनही बोलता आलं असतं पण नक्कीच ह्यातून ही प्रेरणा घेऊन आपण बाहेर गेल्यानंतर वेगळ्या प्रकारचं असं कार्य करावं आणि सतत सरांच्या टचमध्ये राहावं आणि वेगळं काही करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तिथे आम्ही असू, तुम्ही कधी आम्हाला तुमच्या ठिकाणी बोलवा, त्या ठिकाणी आम्ही येऊ, तिथं चांगल्या पद्धतीने 2 शब्द बोलण्याचा आम्ही प्रयत्न करू, तिथं जनजागृती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी एवढंच करतो, मी जास्त काही बोलणार नाही आणि मी माझी जागेतो. आज माझे 2 शब्द तुम्ही आपण ऐकले त्याबद्दल मी आरोग्याची देवता धन्वंतरीचे मी प्रार्थना करतो की आपल्याला आरोग्य आणि ऐश्वर्य मिळो. त्या मिळणाऱ्या आरोग्य आणि ऐश्वर्यातून आपल्यातून समाजसेवा, देशसेवा आणि कुटुंब सेवा मिळो. जय हिंद. सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु आरोग्यरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु स्नेहरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु तेजरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे देवदूत आणि ज्येष्ठ वडीलधारे व्यक्ती आणि माझ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो, खूप सुंदर अशा पद्धतीने कार्यक्रम झाला. असा अक्षरशः माझ्या डोळ्यातनं जे असं चालू झाले ते थांबतच नाही. कारण भावना ज्या माणसाच्या असतात त्या पण थांबवू शकत नाही. ऍक्च्युली असं स्टेजवर बसून रडणं योग्य नाही, पण जे माझ्या खऱ्या भावना होतात त्या व्यक्त झाल्या. तर थँक्यू फॉर दॅट. मी डॉक्टर संदीप सरांना त्याच्याबद्दल थँक्यू व्यक्त करते. दुसरी गोष्ट अशी आहे की खूप सुंदर पद्धतीने इथे संस्कार उजवले जातात. अतिशय अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण असं ऐकतो बऱ्याच वेळा संस्कार 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 म्हणजे काय, तर मी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगेन की आपल्या ताटातलं आपण खाणं म्हणजे प्रकृती असते. आपण आपल्या ताटातला थोडा घास समोरच्याला वाटणं म्हणजे ही आपली संस्कृती असते. किंवा आपण दुसऱ्याच्या ताटातनं घेणं ही विकृती असते. तर जेव्हा व्यसनाच्या नादी माणूस लागतो तो आपली प्रकृती संस्कृती सोडून विकृतीकडे जातो. तर खूप सुंदर पद्धतीने इथे स्वस्वरूपाची जाणीव, जसं की आता सर म्हणाले त्या पद्धतीने जाणीव तर लोकांना करून दिलीच जाते. पण त्यांच्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींशी हा जो माळेतनं समजा माळ जर तुटली तर मोती कसा विखुरला जातो, तर इथे ती माळ पुन्हा बांधण्याचं काम सर करतात. परत तो जो मोती आहे जो सगळ्यांना हवा आहे पण काही कारणांमुळे तो त्या माळेतनं बाजूला गेलाय,
त्याला परत त्याच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये आणण्याची खूप मोठी जबाबदारी त्यांनी केली आणि खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, खूप त्यांची ती कॅपॅबिलिटी एवढी वाखाणण्यासारखी आहे. त्यांचे जे संस्कार आहेत, म्हणजे आपण म्हणतो थोडक्यात शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रकार, ते ह्या लाईफला अगदी अनुमोदन करणारे त्यांचं कर्तृत्व मला वाटतंय. आणि जसं की सर म्हणाले ते बरोबर आहे की सगळ्यांच्या आईवडिलांच्या पुण्यामुळे तुम्ही इथे आलेला आहात. आम्ही बऱ्याच व्यक्तींना, इव्हन मी सरांना फोन करून सांगायचे, सर पेशंट पाठवलं बघा, ते पेशंट पाठवलं. कारण जेव्हा ओपीडीमध्ये पेशंट येतं ना, तर त्या ज्या लेडीज असतात तर त्या एक मैत्रीण म्हणून माझ्याशी ज्या भावना व्यक्त करतात ना, तर खूप भयंकर प्रकार असतात, ज्या की म्हणजे ह्या मदिरेमुळे किंवा ह्या नशेमुळे किंवा ह्या दारूमुळे जो माणसाचा राक्षस जो म्हणतो आणि त्याच्यामुळे जो घरातल्यांना त्रास असतो, मग ती त्या व्यक्तीची आई असो नाही तर त्या व्यक्तीची ती पत्नी असो, पण ती जी काही त्रास म्हणजे नरक यातना भोगते, तर त्या अक्षरशः बायका येऊन व्यक्त करतात. मी असे काही लोक बघितलेले आहेत की दिवसभर त्या बाईंनी काम करायचं आणि नंतर त्या माणसाला घरी आल्यानंतर दारू प्यायला पैसे द्यायचे, त्याची दाढी सुद्धा करायला त्याला पैसे द्यायचे. तर अशा सुद्धा गोष्टी घडतात. तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून त्यांनी जे आज तुम्हाला वाण वाटलेलं आहे, मी तर म्हणेन की सुसंस्कारांचं वाण त्यांनी तुम्हाला वाटलेलं आहे, तर ते तुम्ही पुढे असंच कंटिन्यू करावं अशी मी प्रार्थना करते तुम्हाला. आणि ईश्वरचरणी पण प्रार्थना करते की तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे, तर हा निर्णय तुमचा शेवटपर्यंत असाच चालू राहावा. तर फॉलोअप मात्र अजिबात कोणी चुकवायचं नाही. फॉलोअप इज द की टू सक्सेस. म्हणजे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही तुमचे फॉलोअप अजिबात चुकवायचे नाही. आणि मी आता बघितलं की सरांनी पण सांगितलं की खरंच इथला स्टाफ इतकं सुंदर वाटतं ना, आत येतानाच मन प्रसन्न वाटतं. या वातावरणामध्ये आहे तर ह्या फक्त चांगुलपणाच्या किंवा आपण एखाद्याला चांगली गोष्ट देण्याच्या किंवा प्रेमाच्या आहे. इथलं वातावरण पण खूप सुंदर आहे. इथे आल्यानंतर मी तर म्हणेन की खरंच तुम्ही स्वर्गात आल्यासारखं वाटतं. कारण त्या पद्धतीने बिल्डिंगला महत्व नाही किंवा त्या जागेला महत्व नाही, पण तिथल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची जी वागणूक आहे, त्यांचं जे कर्म आहे, तर त्या कर्माला जे काही महत्व आहे त्या पद्धतीने त्या जो काही एरिया असतो किंवा वास्तू असते त्याच्या भोवती ओरा असतो. तर तुम्ही खरोखर लकी आहात. तुम्ही हा थोडाफार ओरा घेऊन जात आहात आणि आता तुम्ही तुमच्या स्वपरिवर्तनाची जी ज्योत आहे ती तशीच तेवत ठेवून तुम्ही आता समाजाला प्रकाश द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तर काम कराल, ह्याच्यात काही वादच नाहीये, पण तुम्ही समाजासाठी पण तुमच्यासारख्याच मित्रांची मदत कराल अशी मी आशा व्यक्त करते. कारण कसं माहितीये का, आधी ह्या ज्या गोष्टी केल्या जातात, आता कसं होतंय की एवढं सगळं परिवर्तन होतंय समाजामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये, तर आधी माणूस काय करतो, कंपनी घेण्यासाठी मदिरापान करतो किंवा दारूचं सेवन करतो किंवा एन्जॉयमेंटसाठी पार्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग हळूहळू काय होतं, दॅट एन्जॉयमेंट लीड्स टू हॅबिट. म्हणजे हळूहळू त्याची सवयच व्हायला लागते. म्हणजे जो माणूस महिन्याला पीत होता तो 15 दिवसाला प्यायला लागतो, 8 दिवसांना प्यायला लागतो आणि दॅट हॅबिट लीड्स टू ॲडिक्शन. आणि मग अशी स्टेप येते की तो माणूस त्या दारूशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे ती दारू त्या माणसाचा पूर्ण ताबा घेऊन टाकते. तर ताबा ती जसं मेंदूचा ताबा घेते तर तसा ती शरीराचा सुद्धा ताबा घेते. आणि मेंदूचं कंट्रोल तर सुटतंच, मग त्याला हे कळत नाही की आपले आई वडील समोर आहेत, आपली पत्नी समोर आहे, आपली अर्धांगिनी समोर आहेत, आपली मुलं समोर आहेत. त्याचं जे बिहेवियर आहे ते सगळं अनकंट्रोल होऊन जातं. कारण मेंदूच त्याच्या ताब्यात नसतो ना, तो त्याने दुसऱ्या म्हणजे आपल्या दारूच्या ताब्यामध्ये दिलेला असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टीबरोबर एक गोष्ट होते की व्यवस्थित त्या माणसाचं जेवण नसतं, व्यवस्थित आहारामध्ये पालेभाज्या, फळं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या जातात तर ते त्या पद्धतीने तो घेत नाही. त्याच्यामुळे जे त्याचं शरीर कमकुवत होतो मनाबरोबर, तर त्यामुळे तो माणूस कोसळतो. अशी बरीचशी लोक आम्ही बघितलेली आहेत की डेफिशियन्सीजमुळे पण त्यांच्या पोटामध्ये पाणी होणं, म्हणजे त्यांनी वारंवार दारू पिल्यामुळे लिव्हरला डॅमेज होणं
आणि मग ते रिकवर न होणं. आणि हा त्या फॅमिलीसाठी नुसता मानसिकच लॉस नसतो, तर त्यांचा तो मॉनिटरी लॉस पण असतो. मॉनिटरी लॉस म्हणजे त्यांची जी काही पेन कॅपॅसिटी असते, कोणाची असते कोणाची नसते, मग ते तरी सुद्धा कर्ज काढून वगैरे त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतात. पण त्या कमकुवत झालेली वास्तू शेवटी कोसळते आणि त्या कुटुंबावर खूप मोठं संकट येतं. जी लेडीज घराच्या बाहेर पडलेली नसते तिने काय करावं असं घरातलं कर्तव्य व्यक्त केल्यानंतर, किंवा आपले जे आईवडील असतात जे थकलेले असतात त्यांनी काय करावं, त्यांनी कसं उभं राहावं. तर हा जो विचार आहे हा असतो, लोकांना असतो, जे दारूचं सेवन करतात त्यांना असतो. पण त्यांचं टेन्शन आणि त्यांचं ऍडिक्शन जे आहे ते त्यांच्यावर एवढं हावी झालेलं असतं की ते तो विचार त्याला पुन्हा बाजूला करायला भाग पडतात. तरी ते खूप सुंदर पद्धतीने मी बघितलं, खूप छान पद्धतीने आज आईवडिलांचं पण पूजन झालं, जे की व्हायला पाहिजे. तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे, अगदी लहान लहान मुलांना पण माहिती, गणपतीने काय केलं, पृथ्वी प्रदक्षिणा घालायची म्हटल्यानंतर त्याच्या आईवडिलांनाच प्रदक्षिणा घातली. तर त्या पद्धतीनेच आपण जेव्हा आपल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतो तर आपल्या कामामध्ये आपण सक्सेस व्हायचे चान्सेस हे दुप्पट वाढतात. तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही आज पूजन केलं आईवडिलांचं, त्याच पद्धतीने तुम्ही घरी असंच त्यांचं म्हणजे रोज जरी त्यांना आपली गंधाक्षत नाही लावले तरी कमीत कमी आपण पाय पडून त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या म्हणण्याला आपण मान देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपली भार्या किंवा अर्धांगिनी. असं म्हटलं जातं की ज्या घरातली स्त्री खुश त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. तर ती जे कोणी आलेली आहे आपल्या घरामध्ये 24-25 वर्ष तिच्या आईवडिलांनी तिला दिलेले असतात आणि नंतर ती आपल्या घरात येते, सगळं सोडून येते, एकाच व्यक्तीसाठी येते आणि त्या व्यक्तीची जबाबदारी आहे तिला शेवटपर्यंत साथ देणं गरजेचं आहे. तर ती पण गोष्ट खूप सुंदर पद्धतीने केल्या गेली. म्हणजे एक संतपणा जो म्हणतो किंवा आपण असं म्हणतो की बाबा शंकर हा अर्धनारी नटेश्वर आहे. ते कसं काय बाबा, तर जर नवऱ्याला ठेच लागली तर बायकोला दुःख व्हावं आणि जर बायकोला दुःख झालं तर नवऱ्याला ठेच लागावी. अशा पद्धतीने तुमचं रिलेशन असेल तर तुम्ही त्या गोष्टीमधनं खूप लवकरात लवकर बाहेर पडू शकता. ओके, थँक्यू. मी फार वेळ घेत नाही, सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत आणि बराच ऑलरेडी आम्हाला विशेष झालेला आहे. थँक्यू. मी डॉक्टर संदीप सरांना म्हणेन. आणि हा एक गोष्ट सांगायची मला इथे की पल्लवी मॅडम आणि मी आम्ही दोघी बोलायचो. तर आमचे सर आणि हे सर एका कॉलेजमधले, सर आमचे सिनियर हे ज्युनियर. आणि ते म्हणजे जेव्हा आमचा फोन व्हायचा एक लेडीजची टेंडन्सी असते, मग आम्ही एकमेकीने शेअर करायचो, मला असा कान पडतोय, तुम्हाला तसा कान पडतोय, मला कळतच नाही आणि हे काय नाही लष्कराच्या भाकरी भासतात. पण आज मला याची जाणीव झाली की नाही आपल्या कुटुंबापेक्षा त्यांना समाजाची जास्त गरज आहे. आणि आता इथून पुढे मी आणि पल्लवी मॅडम आम्हाला किती त्रास होऊ दे, आम्ही अजिबात रडणार नाही, आम्ही हसू आणि त्यांच्या कार्याला मदत करू एवढी पाहिजे. ओके, थँक्यू. सर नमस्कार, मी बालाजी रामकृष्ण देव. सर माझं तर असं आहे की मला माझ्या वडिलांना सांभाळलं म्हणता आलं पण माझ्या मुलाला सांभाळलं. पण तुमची अशी व्यवस्था होती की अशी व्यवस्था कधी पुढे भेटणार नाही. ती मला फार आनंद झाला, हे पूर्ण पाहून इतका आनंद झाला की मी इकडे कॉल करू आणि तुमचा स्टाफ आणि वगैरे पूर्ण एकदम असं वाटतं की आता आम्हीच इथं राहतो. आम्ही राहून त्याला असं एकदम मन प्रसन्न झालं. एवढे गुरु मन एक सुखाचा आनंदाचा आपल्या बसलेला भरवायचा आहे, त्याची साक्ष द्यायची आहे की यानंतर मी मान्यवरांना बाजून उभं राहायचंय. परिवार
विना हा जन्म सुना एकाकी पणजी प्रेम देवता माझी तू अपार शक्ती देई जरी कोसळले आभाळ कधी कधी नवी सांभाळ जरी कोसळले आभाळ कधी कधी नवी सांभाळ घेऊन अवतार होता सूर्याचा सर्वांना विनंती आहे की मान्यवरांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांना विनंती आहे की बसून घ्यायचे. धन्यवाद सर्वांचे. दातृत्वाचा तेज वक्तृत्वाचं ओझं, दातृत्वाचं तेज वक्तृत्वाचं ओझं, ज्याच्या व्यक्तिमत्वाची वेगळीच चमकी, सत्कार्याची ओढ चांगुलपणाची जोड, ज्याच्या कार्याची वेगळीच लढकी असे असलेले डॉक्टर आनंद गोरे यांना विनंती करते की आपले मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर आनंद गोरे. भाई भविष्य देशाला वडील भविष्य देतात. आपल्यासमोर आयुष्यात भविष्य आपल्यासमोर उभे आहे. आपल्या भविष्य बदलायचं असेल तर आजचे पुढे बदलायचं आहे. ते उद्या दिशा या ठिकाणी करत आहे. वाचा त्या आता सोबत आल्यावर थोडा तो करत आहे. प्रज्योत आयोगाची या ठिकाणी पूजा करत आहे. आजपर्यंत दुपारच्या स्वरूपाने संपूर्ण हाताने असं काढायचं. आज के पूजन करत आहे. वगैरे पूजन करत आहे. आणि ते पूजन आपल्या वडिलांना आपल्याकडे बघून पुण्याकडून मुलगा आई वडील काका काकी वहिनी सगळे आपल्याकडे बघून जगतात. त्या आयोजनासाठी कालपर्यंत जगलो स्वतःसाठी, आता जगतोय स्वतःसाठी, पण इथून गेल्यानंतर आपण कुटुंबासाठी जगू, कुटुंबाच्या भवितव्यासाठी जगू, स्वतःच्या ध्येयासाठी जगू असं निश्चय करा. बरंच काय बोलायचं होतं. मी तयारी करून चांगली चालतो 2 तासाची. त्या ठिकाणी थोडक्यात घेतलं. सगळेच विचारपीठावर असलेले सर्व मान्यवर सगळे डॉक्टर 5 डॉक्टर आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. एक ठिकाणी गेलो सर मंदिरामध्ये एकदम पत्ते पुढे बसला होता. ते मला एकतर गेला तरी चालेल पण पत्ते छोकर काय जाऊ देणार नाही. पण मी तर असं म्हणतो की मीही तेच डायलॉग म्हणतो, पण दुसरा एकर काय 2 एकर गेले तरी चालते, पण माझ्या मुलीला मी डॉक्टर केल्याशिवाय राहणार नाही. का डॉक्टर करावं एक उदाहरण देतो. एक डॉक्टर फिटरकडे जातो. फिटर म्हणतो फिटर माझी गाडी रिपेअर कर, संध्याकाळी हॉस्पिटल बंद होईल. 8 वाजता बंद झाली की 9 वाजता गाडी नाही जाईल. फिटर म्हणतो 8 वाजेला कार्यक्रम वाजता फिटर 9 वाजता फिटरकडे डॉक्टर येतात. म्हणतात गाडी रिपेअर झाली का? फिटर म्हणतो हो. किती आलं बिल? फिटर म्हणतो 1000 रुपये. डॉक्टर म्हणतो 1000 रुपये? फिटर म्हणतो डॉक्टर साहेब 1 तास ऑपरेशन करता लाख रुपये घेता. 1 तास ऑपरेशन करता लाख रुपये घेता. अख्खा दिवस गाडीचं काम केलं मी 1000 रुपये लागतो, जास्त झाले का? तर डॉक्टर म्हणतात फिटर तू गाडीचे इंजन बंद काम करतो म्हणून लोक तुला दिवसाला 1000 रुपये देतात, पण मला माणसाचं इंजन चालू ठेवून ऑपरेशन करावं लागतं. याचाच मनाचा त्याला लाख रुपये देतात. मित्र असेच आपले पोरं क्वालिटीचे करा, डॉक्टर करा, इंजिनियर करा. तुम्ही या ठिकाणी समोर बसलेले पेशंट या ठिकाणी डॉक्टर, कलेक्टर, मामलेदार, तहसीलदार जरी होऊ शकले नसले तरी सुद्धा तुम्ही कलेक्टर, मामलेदार, तहसीलदार, डॉक्टराचे बाप देखील होऊ शकता. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो.
लय बोलायचंय पण थोडक्यात या ठिकाणी सांगतो. किती बोलायच्यापेक्षा किती चांगलं बोलायला महत्व आहे आणि किती ऐकलं याच्यापेक्षा किती चांगलं ऐकलं महत्वाचं आहे. किती मुलं आहेत त्याच्यापेक्षा किती चांगली मुलं महत्वाची आहेत. एक आई 10 मुलाला सांभाळू शकते पण 10 मुलं एक आईला सांभाळू शकत नाही. हे दुर्दैव आहे. आई हे स्वर्ग आहे, वडील त्याचे दरवाजे आहेत. हे मोहम्मद पैगंबर सांगत असतात. तेच तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटलं आणि एका 2 मिनिटातच मी माझी कविता या ठिकाणी शेअर करतो. या कवितेला लिहायला मला 6 महिने गेले सर, पण ही 2च मिनिटात या कविता शेअर करतो. एक लेडीच्या, एका महिलांच्या भावना या पुरुषांना होताव्या म्हणजे महिलांना किती त्रास असेल मॅडम. एक पुरुष बघतोय, मी स्वतः लिहिलेली कविता आहे. त्या कवितेचे बोल आहे, पप्पा माझं लग्न करा. आपण थोडी विनोद आहे पण मार्मिक आहे. पप्पा माझं लग्न करा, आपण पत्रिकेला देऊ नका थारा आणि त्याचा HIV टेस्ट करा. त्याचे दुधाचे दात नसतील तरी चालतील पण दुधासारखे दात असावे. वाचण्यापेक्षा वचनाला महत्व असावे, दिसण्यापेक्षा निर्वेशनेपणाला महत्व असावे. अक्षय सुरेख असणे, विचार सुरेख असावे. तो रंगाने सावळा असले तरी चालेल पण मनाने गोरा असावा. त्याच्या चेहऱ्यावर डाग असला तरी चालेल पण त्याच्या चेहऱ्यावर डाग नसावा. त्याच्या चेहऱ्यावर वांग असला तरी चालेल पण माझा आयुष्याचा पांग फेणार असावा. त्याचे डोळे घारे असतील तरी चालतील पण त्याच्या अंगावर व्यसनाचे वारे गेले नसावे. तो अंधार असेल तरी चालेल पण अंधश्रद्धेस वाटणार नसावा. त्याला एक कान असला तरी चालेल पण समाजात त्याला मान असावा. त्याचे केस काळे पांढरे असतील तरी चालतील पण माझ्याबद्दल त्याच्यामुळे काळे पांढरे नसावे. त्याचे केस लाल असतील तरी चालतील पण हुंड्यासाठी हालाल करून जाळून पडून भाजून मारणार नसावा. त्याच्या डोक्यावर केस नसतील तरी चालतील पण त्याच्या अंगावर पोलीस डिपार्टमेंटची एक केस नसावी. तो गुटखा असला तरी चालेल पण गुटखा खाणारा नसावा. लेझिम खेळण्यात तरबेज असावा. लेझिम खेळण्यात तरबेज असावा पण रोजच लेझिम खेळ घरी येणारा नसावा. सुनाया अब्बा शाहजहां ने मुमताज के लिए ताजमहल बनाया, उसका मेरे को ताजमहल नकोच, कम से कम एक संडास बांधे हुए बनता, मैं समझूंगी कि मेरे को ताजमहल मिल गया. इससे अच्छा ताजमहल मिल नहीं सकता पप्पा, इससे अच्छा ताजमहल हो ही नहीं सकता. असंच या कवितेद्वारे तुम्हाला सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. या ठिकाणी आमचा आयुष व्यसन मुक्ती केंद्र म्हणजे 7 देशाचा एक खंड, आशिया खंड आणि आशिया खंडाचा स्टार ऑफ पुरस्कार मिळणारं आमचं आयुष व्यसन मुक्ती केंद्र आहे. आणि या व्यसन मुक्ती केंद्रामध्ये आज एवढ्या भल्या मोठ्या माणसाबरोबर आम्हाला काम करण्याची या ठिकाणी संधी मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाग व्यसनमुक्ती महाराष्ट्राचे विभाग प्रमुख आदरणीय संदीप तांबरे यांना तर मी कर्मवीर म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि ते कर्मवीरच आहेत कारण ज्याच्या हातातून चांगलं काम होतं ते कर्मवीरच असतात. आज मी माझ्या स्वतःच्या यांना आदरणीय डॉक्टर तांबरे सरांना मी कर्मवीर पदवी मी माझ्या बहाल करतो. मी लक्षात घ्या. त्याला एवढा छान माणूस आपल्याला मिळालेला आहे. या मंदिरात आपण खूप या ठिकाणी मंदिर आपण पवित्र करून चाललेला आहोत. खूप जीवन सुंदर झाला असा संदेश या ठिकाणी देतो आणि वाढत चाललेला भाषा या ठिकाणी थोडक्यात समजतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. देवाजींना वाटतं कर्मवीर म्हणलं, अश्विनीला वाटतं खूप चांगलं सूत्रसंचालनातून चांगलं उपाधी दिल्या किंवा साऊंड सिस्टीम वाल्याला वाटतं मध्येच डीजे लावला की आपली पगार वाढेल. मंचावरचे माझे क्लासमेट आहेत ते चांगलं बोलतील, त्यांचं माझ्याबद्दलचं प्रेम आहे पण तुम्ही असं बोलला पगार वाढण्याची बिलकुल शक्यता नाही. तुम्हा सर्वांचा उत्साह, केलेली छान अशी बैठक व्यवस्था आणि सर्वांचं मान राखून मी जे आता 2.5 तासाचं छोटं भाषण करणार आहे ते शांत आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दोन्ही डॉक्टर दाम्पत्य ज्यांना कर्तव्यदक्ष डॉक्टर असं आपण म्हणतो. आणि कर्तव्यदक्ष शब्दाची व्याख्या करताना गीतेत सांगितलेलं आहे स्वतःच्या कार्यातून जो स्वतःच महत्व नष्ट करतो त्याला कर्तव्यदक्ष म्हणायचं. झालेला आजार दुरुस्त करणारे, लागलेलं व्यसन सोडवणारे माझ्यासारखे 1000 डॉक्टर भेटतील पण या जगात कुणी आजारी पडू नये म्हणून मेकिंग द वर्ल्ड हॅपियर अँड हेल्थियर मिशन चालवणारी ही दोन्ही दाम्पत्य रोज सकाळी 5:30 वाजता ऑनलाईन मोबाईलवर येऊन मी तर फक्त या हॉलमध्ये 4 शब्द बोलतो तर या सगळ्या भिंतीचं बंधन तोडून संपूर्ण देशामध्ये विखुरलेल्या 550 कुटुंबांना रोज सकाळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी 2 डॉक्टर दाम्पत्य एकदा जोरदार केंद्रासाठी वेळ काढला. कारण कार्य करणारे लोक आपल्याला भरपूर मिळतील. माणूसच काय या पृथ्वी तलावाचा प्रत्येक जीव एखादी
व्यक्तीचं कार्य झालं, प्रत्येक जीवाचं ते कार्य आहे की आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळासाठी झटत राहणं हे प्रत्येकाचं कार्य आहे. पण गीतेमध्ये जे कर्म शब्दाचा उल्लेख केला की कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, अगदी त्या पद्धतीनं आज कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता परंड्यावरून एवढ्या दुरून आपला वेळातला वेळ काढून, आणि मॅडम जेव्हा पल्लवीला बोलत असतात तेव्हा नेहमी तक्रार असते की डॉक्टर साहेब घरच्यांसाठी वेळच देत नाही, म्हणजे घरच्यांसाठी सुद्धा द्यायला वेळ नाही. पण आज आमच्या केंद्रात आलेल्या कुटुंबियांसाठी वेळ काढून आलेली खरोखर निस्वार्थी भावनेनं म्हणून ते कर्म करत असताना या कर्माचं फल त्यांना निश्चितपणे भविष्यात मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे आजचे प्रमुख पाहुणे, सर्व केंद्रातील कर्मचारी ज्यांच्यामुळं हा माझा बहुमान आहे. जिथं गल्लीत सुद्धा कोणी विचारलं नसतं तर आशिया खंडाचा स्टाफ पुरस्कार या केंद्राला मिळवून देणारे केंद्रातले सर्व कर्मचारी, एकदा माझी विनंती आहे की माझ्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आजच केंद्रात उपस्थित झालेले सर्व कुटुंबीय, आणि तुम्ही विश्वास ठेवला या संस्थेवर, या केंद्रावर, आम्ही सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला. तुमचा जीवाचा तुकडा, काळजाचा तुकडा, अनमोल असा माणूस 1 तास 2 तास 1 महिना, 1 तास 2 तास 1 दिवस 1 आठवडा नाही तर तब्बल 1 महिना आमच्या हवाली केला, एवढा विश्वास तुम्ही ठेवला. आणि तो उपचार घेणारे सर्वच माझे मित्र, ऍडमिट करायला येताना घरच्यांच्या तक्रारी जर ऐकल्या यांच्याबद्दल की आमचा बदमाशच, तुमची सिक्युरिटीज कशी आहे, हा मारायला सुटतो, हा मर्डरच करेल, इतक्या तक्रारी सांगता तुम्ही. पण तरी सुद्धा 1 महिना आमचा प्रत्येक शब्द ऐकणारी ही माणसं, त्यांनी आमचा शब्द ऐकला. आम्ही योगाला चळवळला आले, आम्ही सेशनला चळवळला आले, आम्ही आयसीला चळवळलं की लगेच आले. एखादाच कंटाळा आला तर बाथरूमचं निमित्त करून मधून निष्ठून जातो, प्रत्येक जण काही तसं करत नाही. आम्ही डान्सला चळवळलं की आले, आम्ही सगळ्यांना कोर्टवर झोप म्हणलं की झोपले. अगदीच काय, आज जेवणाची वेळ झालेली असताना सुद्धा खाली कार्यक्रमात चल म्हणलं की आले. आमच्या प्रत्येक शब्दाचा तुम्ही मान केला. फक्त तुम्हीच नाही तर आजपर्यंत 21,000 अशी लोक ज्यांना जगाने नाव ठेवलं, पण तुम्ही सगळ्यांनी आमचा शब्द ऐकला, म्हणून इथं उभा राहण्याचं धैर्य आमच्यात निर्माण झालं. तुम्हा सगळ्यांचे आज निरोपाचा दिवस आहे. बरेच जण आपल्यातून उपचार पूर्ण करून घरी निघालेले. औषधाचा उपचार आता संपलाय, औषधाचा उपचार संपलाय. आजार आपला असा आहे, नुसत्या औषधाने बरा होईल याची गॅरंटी नाही. आपल्यापेक्षा महान शक्तीची, त्याला कोणी देव म्हणतं, कोणी अल्लाह म्हणतं, कोणी येशू म्हणतं, कोणी परमेश्वर म्हणतं, त्या उच्च शक्तीची मदत दवा के साथ साथ दुआ सुद्धा आपल्याला घ्यावी लागणार. आणि म्हणून उपचाराचा इतका कालावधी संपलाय, पण त्या परमेश्वराची आपल्यापेक्षा उच्च शक्तीची मदत देऊनच आपल्याला दारूच्या डोहातून बाहेर निघायचं. पण असं देवाचं नाव काढलं की आमच्या बऱ्याच पेशंटच्या कपाळावर गाठ्या पडतात, आणि बऱ्याच आमच्या पेशंटचा देवावर विश्वासच नाही, देव कधी मानलेलाच नाही, अशी आमच्यात बरीच लोक आहेत. आणि काही जण म्हणतात साहेब आधी विश्वास होता, आता लागला नाही, कारण देव आमच्या नवसाला पावलाच नाही. किती सेवा केली, किती भक्ती केली, नवस केले, साहेब केले, देवा माझा असं होते, देवा माझं तसं होते, देवा मला हे मिळते, देवा मला ते मिळते. एक पेशंट म्हणला साहेब बजावून देवाला मी नवस केला की देवा खरंच मला लय पैशाची गरज आहे, आणि मी लावलेला ओपन आज होते बरं का, पण ओपन काही झाला नाही, म्हणून माझा देवावर आता विश्वास राहिला नाही. काही जण म्हणतात आमचा विश्वासच नाही, काही जण म्हणतात होता पण उडून गेला. आणि अजून काय आमच्यापैकी काही लोकांचा, काही पेशंटचा देवावर विश्वास आहे. करतो म्हणून भक्ती करतो, आम्ही सेवा, पण भक्ती करतो म्हणजे काय करतो, सकाळी उठला, आंघोळ झाली की उदबत्ती पेटवतो, गरगर 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 देवाच्या फोटोला फिरवतो, खाऊन टाकली उदबत्ती की झाली आमची भक्ती. निम्मी येडे व्हायच्या आता
जास्तीत जास्त सोमवाराला या मंदिरात, मंगळवाराला त्या मंदिरात, शनिवारी इकडे तेल घालायचं, रविवारी तिकडे वारी करायची. पौर्णिमा आली की या देवाची चक्कर, आमुषाला त्या देवाची चक्कर, एखादी साली की असला उपास, चतुर्थीला तसला उपास, एक दोन माळा गळ्यात घातल्या, आडवाला तर उपागन कापावर वळला की झाली आमची भक्ती. पण आता सगळा दिखावा, आणि दिखावा करून देव कधी फसत नाही. देव एवढा चापटा नाही आपल्यापेक्षा. आम्ही फसवायला जातो, तिरुपतीला जातो, मोरे सर आम्ही तिरुपतीला जातो आणि केस देऊन सोनं मागतो. आता फुगाई ना देवाची केसावर, सोनं काय देणार आहे देव? देव काय एवढा सहजासहजी फसत नाही. आणि म्हणून खऱ्या भक्तीचा मार्ग आजपासून आपल्या सगळ्यांना धरायचा. जे माझे रुग्ण मित्र असतील त्यांना हात जोडून विनंती आहे की खऱ्या भक्तीचा मार्ग. आणि खरी भक्ती कशाला म्हणायचं? जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्या अभंगात लिहितात की ज्याच्या भेटे भूत त्याची मानी जो भगवंत. आपल्या आजूबाजूचा प्रत्येक जीव याच्यात परमेश्वर आहे. हे माझ्या आई वडिलांसारखं दैवत नाही, माझ्या बायकोत सुद्धा देव आहे. आणि माझी मुलं बाळ ही देवदूत म्हणून माझ्या पोटी आले असं म्हणून जो यांची सेवा करेल, जो यांची काळजी घेईल, निश्चितपणाने परमेश्वर त्याच्या मनातली दारूची वर कमी केल्याशिवाय खऱ्या भक्तीचा मार्ग. ज्या माझ्या रुग्ण मित्रांनी आज निवडलं, आईचं पूजन केलं, वडिलांचं पूजन केलं, बायकोला काच करावं. मला असा राग येतो, दारू पिणाऱ्यांचा असा राग येतो देवाचा. साले पेत असताना बी आपल्याला रडवतात आणि सोडली तरी आम्हाला रडवतात. म्हणून असा राग येतो. आज सोडून नाही चालले, गप जावा मला रडवून चाललं. इतक्या चांगल्या मनाची माणसं, इतक्या नाजूक मनाची माणसं, इतक्या कोमल मनाची माणसं की एवढा 40 वर्षाचा मी होऊन सुद्धा मला कधी वाटलं नाही की एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करताना आईवडिलांच्या पूजनानं करावी. ते मला माझ्या हातुनांनी शिकवलं, माझ्या मित्रांनी शिकवलं. जीवाचं दान करून आयुष्यभर साथ देणारे आज तर सगळे उभा राहिले, सगळी प्रत्येक गोष्ट तिथल्या तिथं आहे. पण अगदी काहीच नसताना जेव्हा संसारात साथ दिली, त्या पत्नीला कधीच घासण्याचं डोक्यात आलं नाही. आणि यांनी मला दाखवून दिलं की आयुष्याची सुरुवात जर सुखाने करायची असेल तर घासातला घास तिला चालला पाहिजे. आणि हे करत असताना मला दुसरा साक्षात्कार झाला की पेशंट ते पत्नीला भरवायचं म्हणत होते, पण हे घास बरोबर बायकांनी त्यांना भरवायला सुरू केलं. कधी कधी एकटी खात नाही, घासातला घास काढून आपल्याला देते. कधी जर आपण एक घास तिच्यासाठी बनवला तर इतकं अनमोल मार्गदर्शन बोलून पोपटपंची करणारे माझ्यासारखे भरपूर आहेत. पण आपल्या कृतीतून आज ज्यांनी मला इतकं अनमोल मार्गदर्शन केलं त्या सगळ्या रुग्ण मित्रांचा आज मी खूप खूप आभार मानतो. एका नवीन जीवनासाठी त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो. आणि या छोटेखानी कार्यक्रमाला वेळात वेळ काढून डॉक्टर दाम्पत्य, दोन्ही दाम्पत्य, डॉक्टर करेळ दाम्पत्य, मोरे दाम्पत्य आज या ठिकाणी आले, आपल्यासाठी इतकं अनमोल असं बहुमोल असं मार्गदर्शन केलं. आणि दिवस रात्र तिथल्या प्रत्येक रुग्णासाठी मेहनत घेणारे सर्वच आमचे कर्मचारी आणि सर्व उपस्थित सर्वांचं, खास करून पेशंट मित्रांचं, कारण जेवणाचं सोडून आज माझ्यासाठी इथं बसले, माझ्या विनंतीला मान देऊन इथं आले. तर निश्चितपणाने आता गेलं की चांगलं पंचपक्वानाचं जेवण सगळ्यांना वाढण्याचं मी कॅन्टीनला सूचना करतो. सगळ्यांचे आभार मानतो. हाच विश्वास आयुष्यभर राहू द्या. जीवनात कुठेही जिथं अडचण येईल तिथं अर्ध्या रात्री सुद्धा फोन करा. आम्ही सगळे कर्मचारी, इथला सगळा स्टाफ आणि आमची मित्रमंडळी सुद्धा तुमच्या सेवेला अर्ध्या रात्री सुद्धा हजर आहे. आणि हा आज मोरे दाम्पत्याने, कार्य दाम्पत्याने आपल्याला सुरू करून दिलेला हा बहुमोल मार्गदर्शनाचा वसा असाच पुढे चालवण्यासाठी आपल्या इथून गेलेल्या सगळ्या रुग्णांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यावर रोजची रोज आपण लिंक पाठवून दारू तर सुटली, पण आता असं काही ना काही आपल्याला काम करावं लागेल की ज्याच्यामुळं दारूपेक्षा जास्त नशा मिळेल. असं दारूपेक्षा जास्त नशा देणारं काम म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी, स्वतःच्या कुटुंबाची काळजी ती कशी घ्यावी याचं सविस्तर विस्तृत मार्गदर्शन रोज सकाळी 5:30-6 वाजता या दाम्पत्याच्या मदतीने त्यांनी दिलेल्या लिंकवर मोबाईलवर जाऊन या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन आपण जरी घरी असलो, मी मगाशी जाताना सर्वांना वाक्य सांगितलं की इतर आईची गरज संपली आहे पण उपचार अजून संपलेला नाही. ज्या सगळ्या समस्या या दारूमुळे जीवनात निर्माण झालेली प्रत्येक समस्या, सगळ्या समस्या सोडवून ताठ मानेला, अभिमानानं, स्वाभिमानानं पुन्हा समाजात उभं राहीपर्यंत
आपल्याला उपचार थांबवायचा नाही. आणि म्हणून इथून जरी घरी गेले तरी सकाळी रोजचा व्यायाम कसा केला पाहिजे, आहार कसा ठेवला पाहिजे, विहार कसा ठेवला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, याचं सविस्तर मार्गदर्शन रोज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने येणाऱ्या काळात सुरू करणार आहे. आणि या कामासाठी ज्यांनी बहुमोल असा वेळ आणि मार्गदर्शन आम्हाला दिलं ते डॉक्टर मोरे, डॉक्टर कराळे दाम्पत्यासाठी तुमच्या सगळ्यांच्याकडून एकदा जोरदार टाळ्या होत. व्हॉट्सअपवर आलेलं लिंक पेशंट तर करतीलच, पण बायकांनी सुद्धा उगाच व्हॉट्सअपवर यांचं काय नाही असं म्हणून संशय घेण्यापेक्षा त्या लिंक मध्ये जाऊन लेडीज साठी पण आपण ग्रुप तयार करून सगळ्या सूचना सविस्तर देतो सगळ्यांसाठी. या सविस्तर नंतर पण आपण सूचना चालू ठेवू. ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा सगळ्यांनाच हा लिंक पाठवले जातील, जे पुन्हा पुन्हा जॉईन होतील त्यांचं नियमितपणे आपण त्यांना मार्गदर्शनाने चालू ठेवू. आणि आपण इथून त्यांच्या मिशन मध्ये काय मिशन आहे त्यांचं, मेकिंग द वर्ल्ड हेल्दियर अँड हॅपियर. कसं करायचं जग त्यांना हेल्दियर आणि हॅपियर, आरोगी आणि आनंदी. आपण काल सगळ्यांचा एक मंत्र ठरला होता, काल झालं ते गंगेला मिळालं, उद्या काय होईल ते उद्या बघू. आयुष्याचे प्रश्न, मनातली चिंता, डोक्यातलं टेन्शन सारा आता बाजूला सारायचं आणि आलेला आजचा दिवस व्यवस्थित आणि असा आनंद येईल का? व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि 3-3 वेळा म्हणतोय सगळ्यांकडे असा आनंद येईल का? उपचार यशस्वी होणार नाही. बरेच पेशंट म्हणजे दारू तर सोडून गेले, पण आयुष्याचे एवढे प्रश्न, इतकी चिंता, डोक्याला टेन्शन, तिथून घरी गेले कोपऱ्यात जाऊन बसले 100 टक्क्यावर गुडघे मुंडक्यात घातले असं दुःखी जीवन जगायचं नाही. काल झालं ते गंगेला मिळालं, उद्या काय होईल ते उद्या बघू. फक्त आजचा दिवस व्यवस्थित आणि इथून पुढे आयुष्यात आपण सगळे करू. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने मान्यवरांचे आभार मानतो, कर्मचाऱ्यांचे आभार मानतो आणि माझं दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. व्यसनमुक्तीची शपथ व्यसन करणाऱ्यांनी न करणाऱ्यांनी सगळ्यांनी आज ही शपथ घ्यायची. सर्वांनी उभा राहायचे, ताक हात समोर करायचा, मी म्हणतो तसं माझ्या पाठीमागे म्हणायचे. भारतीय संविधानाला स्मरून मी आज अशी शपथ घेतो की आयुष्यभर कुठलेही व्यसन करणार नाही. जे कुणी माझे बांधव व्यसनाधीन झाले असतील त्यांना यातून बाहेर पडण्यास मदत करेल. एक माणूस म्हणून व्यक्ती वाईट नाही, व्यसनाने त्याला वाईट बनवले आहे. हाच मंत्र मनात धरून त्यातले वाईट व्यसन काढून टाकीन, माणसाचा कधी तिरस्कार करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. एनर्जी आणि फिटनेस सगळ्याला वाटते का मी थकायला नाही पाहिजे, मी फिट पाहिजे सारखं. मग ते कसं राहता येईल हे सगळं ओव्हरऑल मी चांगलं कसं राहायला पाहिजे हे पण. आणि दुसरी गोष्ट आता हे नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो, तुमचा डायबिटीज, हायपरटेन्शन, इस्केमिक हार्ट डिसीज, थायरॉइड ह्याच्यासारखे जे आजार आहेत तर ते आजार जे असतात ते तुमच्या वजन वाढीशी, वजन कमी होण्याशी रिलेटेड असतात. ऑटोमॅटिक त्या गोष्टीवर वजन कमी जास्त नाही तर फिटनेस मेंटेन करण्यापासून ते लहान मुलांपासून ते सगळ्या गोष्टी म्हणजे हेल्दी माइंड इन ए हेल्दी बॉडी अशा पद्धतीने समाधानपूर्ण होते. साऊंड माइंड इन ए साऊंड बॉडी. आता तुमच्या सगळ्यांना प्रश्न असेल की माझा आयडियल वेट किती.